नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत कोकणातील एक पारंपरिक असा गोडाचा पदार्थ ज्याला म्हणतात खरवस। त्यासाठी चिकाचं दूध लागतं। गाईला जेव्हा वासरू होतं ना तेव्हा जे पहिलं दूध असतं ते म्हणजे चिकाचं दूध। इथे मी पाव लिटर साधारण एक वाटीभर एवढं घेतलेलं आहे आणि तेवढंच आपलं जे नॉर्मल दूध असतं ना ते घेतले। त्याच वाटीने मी थोडासा कमी म्हणजे 400 ग्रॅम एवढा गूळ घेतलाय। ते सगळं व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवले। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबरं, 2 चमचे जिरं आणि चिमूटभर हळद घालून त्याचं एक वाटण करून घ्यायचे आणि ते या मिश्रणामध्ये सगळं मिक्स करायचं। तुम्ही बघताय गूळ छान वितळला गेलाय आणि आता यामध्ये वेलची आणि जायफळची 1 चमचा पूड घातली आहे। एका कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि मी यावर केशर घातलंय जे कम्प्लीटली ऑप्शनल आहे। आता आपल्याला कुकरमध्ये याच्या साधारण 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण कुकरची वाफ गेली आणि मी याचं झाकण जे उघडले तुम्ही बघता, अरे वा किती छान दिसतोय आपला खरवस। मी सुरी घालूनही चेक करते, कुठेही सुरीला चिकटत नाहीये, म्हणजे आपला खरवस रेडी आहे। याला पूर्ण गार करून घ्यायचे। आता साधारण 1 तास झालेला आहे। थंड झाले ना की याचे तुकडे अगदी व्यवस्थित पडतात। तुम्ही बघताय सुरीला कुठेही चिकटत नाहीये। तुम्ही हा फ्रीजमध्येही ठेवू शकता। फ्रीजमध्ये साधारण 3 ते 4 दिवस हा सहज राहतो। याला तुम्ही मिल्क पुडिंग असंही म्हणू शकता, पण याचं पारंपरिक नाव आहे खरवस। तुम्हीही नक्की करून बघा आणि तुम्हाला हा आवडेल अशी मला खात्री आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद।